दरवर्षीप्रमाणे आपण शिवजयंती साजरी करतो, तर ती कशी साजरी करायची यावर्षी बी? आपण तर दर 3 वर्षापासून करतच आहे, पण यावर्षी आपलं असं काही मोठ्या स्वरूपात आपल्याला ही शिवजयंती साजरी करायची आहे तर आपल्या गावात आपलं जो समाजाचं आहे लौकिक ते अजून वाढेल. दर 3 वर्षापासून आपण करत आहे, पण यावर्षी आपल्याला काय करायचं आहे, आपण सकाळी एक मिरवणूक काढू पालखीवर आपलं शिवरायांची. ती आपण दादरपासून काढू आणि आपण समाप्ती बाबा नदीकडे करू. त्याच्यामध्ये बालगोपाळांसह महिलांचा समावेश ठेवू आणि पूर्ण आपलं जे आपला व्यापारी वर्ग आहे त्यांनाही आपण आवाहन करू की तेही मिरवणूकमध्ये सामील व्हावे. आता मित्रांनो, मी समाजासाठी एक नाटिका बनवली आहे आपल्या आज शिवजयंती उत्सव जे आहे 2019 त्याच्यासाठी. ही तुम्ही आता जे पुढील नाटिका बघणार हे आपल्या समाजासाठी आणि पूर्ण आपला जो जिल्हा आहे आपला सोनार समाजाला ही एक नाटिका आम्ही समर्पित करत आहे. हे जी नाटिका हे तुम्ही आमचे जे आहे आम्ही जेवढं नियोजन केले त्याचं निमंत्रण समजून सर्व नंदुरबारचा समाज पूर्ण व्यापारी वर्गासह आणि पूर्ण आपल्या जिल्ह्यातील सुवर्णकार समाजांना मी आवाहन करतो का त्यांनी 23 तारखेला सकाळचा जो आपला आहे प्रायोजित आपला जो कार्यक्रम आहे जो 10 वाजता आहे त्या ठिकाणी उपस्थित राहावे आणि जे 3 वाजता मिरवणूक निघेल त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही सर्वांना आग्रहाची विनंती करतो. जय गणेश, जय शिवराय. भाऊ, आपण तयारीला तर लागलेलो आहे. आपण 5-6 जण एवढी मोठी तयारी कसं काय करणार? आपले मित्र कंपनी कुठे आहे? काय करतो, सकाळपासून तर आपण तयारी करून राहिलो. झालं 5-6 जण, अख्खा दिवस निघून गेला. चल त्यांना कॉलेजवर शोधायला जाऊ. अरे मला माहिती आहे ते तिकडे पबजी खेळत बसले असतील, त्यांना विसर पडलाय शिवजयंतीचा. आपण तिकडे जाऊया, त्यांना परस्पर भेटूया. अरे पण तू मारत का बरं नाही? अरे देणारे, अरे बघ दे मारणारे मारतोय ना वीर. जय शिवराय मित्रांनो. अरे काय ऐकणार? जय शिवराय मित्रांनो. पबजी का खेळत बसलेले? तुम्हाला माहित आहे का नाही आपला कोणता सण येतोय आता? बघ तरी पण यार तुम्ही पबजी मध्ये लागलेले. आम्ही 5-6 लोक किती तयारी करणार? तुमच्या शिवाय तर सण अपूर्णच आहे आणि तुम्ही असं सुस्त बसून राहणार तर मग शिवरायांना कोण आठवण करेल तिकडून? आपल्याला शिवजयंती करायची भाऊ, थोडस यार सहकार्य करायला. 5 जण काय करणार यार? जाऊ द्या, बोलून फायदा नाही. चला आलो. ही युवा पिढी ना फक्त पबजीच्या गेमच्या मार्फत पुरी बर्बाद झालेली. जर अशी जर युवा पिढी आपल्या या शहरामध्ये राहिली, महाराष्ट्राच्या राहिली तर आपला शिवजयंतीचा उत्सव कधी मनवला जाणार नाही. अरे यांच्या वयामध्ये शिवाजींनी 50-60 किल्ले जिंकून सोडले होते. पबजी खेळत बसलेले. बघा मित्रांनो, हा सण घडी घडी येत नाही. या जागृतता करण्यासाठी आपल्या पोरांच्या सहकार्य पाहिजे. जर आपण केलं नाही तर पुढे हे सण आपले चालणार नाही अशी माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आपण तयारीला लागलो अजून मोठा उत्सव आपल्याला सण करतो. मित्रांनो, हा पबजीच्या मायाजाळ सोडा आणि शिवजयंती सारखा उत्सवाच्या तयारीला लागा. तुमच्या सारखं रक्त या शुभ कार्याला लावा आणि या पबजी साठी थोडस वेळ नंतर द्या. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज की भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. खंडोबाचा खंडा एकच परी, शिवाचं मावळा मी 60 भारी. खंडोबाचा खंडा एकच परी, शिवाचं मावळा मी 60 भारी. मल्हारी मल्हारी. भाऊ, कार्यक्रम तर करायचे आहे पण कार्यक्रमाची रूपरेषा सांगा आम्हाला, म्हणजे आम्ही सगळे पोरं एकत्र होऊ. मल्हारी मल्हारी, शिवबापूचा मल्हारी. जय गणेश. सुवर्ण युवा शक्ती ग्रुप नंदुरबार तर्फे आपल्याला येत्या 2 दिवसात 23 मार्च 2019 आपला शिवजयंती उत्सव साजरी करण्याचे आहे. त्यासाठी आपल्याला पूर्ण सुवर्णकार समाजाला आमंत्रण द्यायचे आहे. त्याची कार्यक्रमाची आपली रूपरेषा अशी आहे. 23 तारखेला सकाळी 10 वाजता दादा गणपती इथून पालखीची शोभायात्रा ठेवलेली आहे. त्या शोभायात्रेत आपले महिला वर्ग, पुरुष वर्ग,
ज्येष्ठ नागरिक, त्यानंतर बाळ गोपाळ सगळ्यांचा समावेश असावा. मोठ्या संख्येने सगळ्यांनी शोभायात्रेत उपस्थित राहायचे. त्यानंतर ती शोभायात्रा आपल्याला बाबा गणपती पर्यंत नेऊन पोचवायची आहे. त्या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ठेवलेला आहे. राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला त्यानंतर आपल्या बाळगोपाळांचं नाटिका बसवली आहे. नाटिकाचा कार्यक्रम झाला की आपण तिथं जेवणाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे दुपारी 3 वाजता आपली शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मिरवणुकीची सुरुवात ही श्री दादा गणपती मंडळ येथून होणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभायात्राची शोभा वाढवावी अशी नम्र विनंती. आणि तसेच जे आपलं 3 वाजेपासून मुख्य मिरवणुकीच्या जी यात्रा आहे ती आपल्याला त्याचा जो पूर्ण रूट आहे तो मेन दादा गणपतीपासून स्टार्ट होणार आहे. दादा गणपती, काका गणपती, सिद्धिविनायक मंदिराकडून आपलं सुभाष चौककडनं म्युन्सिपाल्टीकडनं मुख्य मिरवणुकीमध्ये आपल्याला लाईनमध्ये लागायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय नरहरी, जय